तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की नेसेस टूल इन्स्टॉलेशन कसं करतात ते. ठीक आहे, तर तुम्ही सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये आहात तर तुम्हाला माहिती असेल की नेसेस टूल किती इम्पॉर्टंट आहे ते. तर आता त्याचंच इन्स्टॉलेशन आपण बघूया. खूप इझी इन्स्टॉलेशन आहे, काहीच नाही करायचं, फक्त एक फाईल डाउनलोड करायची आहे आणि नंतर ती लगेचच ओपन करायची आहे फक्त वेब ब्राउझरमध्ये. ठीक आहे, तर चला स्टार्ट करतो. आता सर्वात पहिला तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे नेसेस. ठीक आहे, नेसेस डाउनलोड, सिम्पली ते असं सर्च करा. ठीक आहे, असं केल्यानंतर इकडे तुम्हाला बघा डाउनलोड नेसेसचा टॅब येईल एक. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करा. मी तुम्हाला याचा लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट इकडे येऊन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर हे जे व्हर्जन आहे ते हेच राहू द्या, अजून ते काही ऑप्शन नाही आहे. व्हर्जनमध्ये जे लेटेस्ट असेल तेच येईल ऑटोमॅटिकली. आता इथे प्लॅटफॉर्ममध्ये बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही विंडोजसाठी करत असाल तर तुम्ही इथे विंडोज सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर आता आपण सध्या आहे काली लिनक्सवरती, तर ठीक आहे, तर आपण इथे हे करूया सिलेक्ट लिनक्स DBN AMD 64. ठीक आहे, याला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे सिम्पली डाउनलोडवर क्लिक करा. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला लायसन्स ॲग्रीमेंट येईल, आय ॲग्रीवर करा. ठीक आहे, ॲग्रीच करावं लागेल, दुसरं तर ऑप्शन आहे नाही. ठीक आहे, डाउनलोड करायचं असेल तर त्यानंतर सिम्पली काय करायचं आता आपल्याला, हे क्लोज करून टाका, याची आता काही गरज नाही आहे. ठीक आहे, सिम्पली एक टर्मिनल ओपन करा. टर्मिनल ओपन केल्यानंतर काय करा ना, आता बघा तुम्हाला ना प्रॉपर दाखवतो. आधी LS करतो. आता इथे बघा, ठीक आहे, खूप सारे गोष्टी आहेत. तर इथे डाउनलोड्समध्ये तुम्हाला स्विच करायची डिरेक्टरी. ठीक आहे, डाउनलोड्समध्ये स्विच करतो. ओके, LS नाही, CD केलं आपण. ठीक आहे, आता LS करूया. आता इकडे बघा, मी आधीपासूनच डाउनलोड केलं होतं अजून एक, तर तुमच्यासाठी परत एकदा मी इथे डाउनलोड केलं. 1 बघा दिसते, म्हणजे परत डाउनलोड केली आहे. आता तुम्हाला एकच फाईल दिसेल ऑब्विसली, कारण तुम्ही फर्स्ट टाइम डाउनलोड करत असाल. आता आपल्याला कमांड काय फायर करायची आहे की DPKG-I आणि ह्या फाईलचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे, सिम्पली. तर मी आता एंटर करतो. एंटर केल्यानंतर ते जे काही पॅकेजेस वगैरे असतील ते अनपॅकिंग होतील, अनझिप वगैरे होतील. ॲक्च्युली अनझिप तर नाही बोलू शकणार, कारण झिप फाईल तर नाही येते, तर हे काही असे प्रोसेसेस होतील. आता याच्यानंतर इथेच बघा तो सांगतोय आपल्याला की तुम्हाला यू कॅन स्टार्ट नेसेस, म्हणजे नेसेसची जी सर्व्हिस आहे ती आधी स्टार्ट करायची आहे. त्यानंतर ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. ठीक आहे, या वेबसाईटवर आपल्याला नंतर जायचं आहे. सर्वात पहिलं तर इकडे systemctl, त्यानंतर ही जी सर्व्हिस आहे बघा, ही खालच्यापर्यंत आहे. ही मी झूम केली आहे म्हणून एका लाईनमध्ये दिसत नाही आहे. ठीक आहे, सिम्पली इकडे पेस्ट करा. पेस्टसाठी Ctrl+Shift-V करू शकतात तुम्ही, हे कॉपीसाठी Ctrl+Shift-C. ठीक आहे, तर मी हे एंटर केलं, एंटर करतो. बघा झालं, काही एरर आला नाही, म्हणजे हे स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे, सिम्पली आता याच्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक करायच्या लिंकवरती. राईट क्लिक केल्यानंतर इथे ओपन लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यावरती ती फायरफॉक्समध्ये ओपन होईल. आता बघू शकता ही इनिशियलाइज वगैरे होते आणि इन्स्टॉलेशनचा विंडोज येईल आपल्यासमोर. आता कदाचित आपण फर्स्ट टाइम इन्स्टॉलेशन करतोय ना, ऑब्विसली फर्स्ट टाइमच करतोय, तर म्हणून कदाचित स्लो होऊ शकतं. त्यानंतर तुमच्या गेममध्ये जर यूज करत असाल तर त्याच्या रिसोर्सेस तुम्ही किती दिलेत त्याच्यावर पण डिपेंड करतं. तर आता हे बघा, हे असं काय काय आलेलं आहे. जस्ट ओपन न करता डायरेक्ट कंटिन्यूवर करूया. आणि कंटिन्यूवर केल्यानंतर सिम्पली आपण इथे रजिस्टर नेसेस एसेन्शियल्स याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर सिम्पली कंटिन्यूवर क्लिक करूया. ठीक आहे, आता इकडे मी असंच एक काहीतरी नाव देतो, सिम्पली जॉन. आता हे एज्युकेशनल पर्पजेससाठी, म्हणजे एक ट्युटोरियल मी बनवतो म्हणून असंच काहीतरी नाव देतो. त्यानंतर मेल पण आपण टेम्प मेलमधून घेऊया. ठीक आहे, टेम्प मेल, इथूनच एक मेल कॉपी करून, ठीक आहे, त्यांना देऊया, एंटर करूया. ठीक आहे, सिम्पली. ठीक आहे, बघू शकता आता तुम्ही आलेला आहे. तर मी हा सिम्पली कॉपी केला. कॉपी केल्यानंतर इकडे सिम्पली Ctrl+V करून पेस्ट केला. ठीक आहे, तर रजिस्टरवर क्लिक करा. त्यानंतर इथे आता आपल्याला कन्फर्मेशनचं मेल वगैरे येईल. ठीक आहे, ॲक्टिवेशन कोड, एक काम करूया आपण, याला आहे ना कॉपी करून ठेवूया. ठीक आहे, ते कॉपी केलं मी. ठीक आहे, त्यानंतर इकडे काय मेल वगैरे तर नाही आलं आहे. ठीक आहे, कंटिन्यूवर क्लिक करा सिम्पली. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला युजर नेम काय द्यायचं, तर मी असंच काहीतरी टाकतो, जॉन विल्सन. ठीक आहे, असंच काहीतरी एक टाकतो. नंतर पासवर्ड ठेवतो जॉन. ठीक आहे, John@11. ठीक आहे, असा एक पासवर्ड ठेवला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सिम्पली सबमिटवर क्लिक करतो. कोणते, ओके, हा पासवर्ड कदा आपला युजर नेम कदाचित कोणीतरी आधीच घेतलेला आहे. मी एक काम करतो, जॉन विल्सन 11 करतो. ठीक आहे, सबमिट करून बघतो होतं का. ओके, झालेलं आहे, सेटअप कंप्लीट. ठीक आहे, आता बघा, आता हे जे डाउनलोडिंगचा प्रोसेस आहे ना, ह्याला जास्त वेळ लागू शकतो. तुमच्या इंटरनेट कनेक्शनवरती डिपेंड आहे आणि तुमच्या सिस्टमवरती डिपेंडेंट आहे.
ठीक आहे. आता आपण काय करूया, मी सिम्पली हा व्हिडिओ जो आहे तो पॉज करतो. डायरेक्ट आता जेव्हा इन्स्टॉलेशन कंप्लीट व्हायला होणार असेल तेव्हा आपण डायरेक्ट भेटूया. कारण काय त्याला रिझन आहे की व्हिडिओ उगाच मोठा होईल. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण तेव्हाच भेटूया आता. ठीक आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही, सिम्पली ह्याच्याचवरती स्टेबल राहू द्यात त्याला, काहीच मध्ये चेंजेस करू नका. ठीक आहे, त्याला होऊन द्या. ठीक आहे, डायरेक्ट ते ऑटोमॅटिकली होईल. ठीक आहे, चला आता आपण तेव्हाच भेटूया डायरेक्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, तुम्ही ते जेव्हा इन्स्टॉलेशनची प्रोसेस होईल तेव्हा डायरेक्ट तुम्ही ह्या इंटरफेसवरती याल. ठीक आहे, तर इथे तुम्हाला खूप सारे इंटरफेस दिसत असतील बघा. न्यू स्कॅन इनिशिएट करायचा आहे, फोल्डर, त्यानंतर ऑल स्कॅन, ट्रॅश, डिलीट केलेले जे आहेत ते इथे दिसतील. नंतर किती जे पण तुम्ही स्कॅन केलेले असतील ते इथे ऑल स्कॅन्समध्ये दिसतील, माय स्कॅन्समध्ये पण दिसतील. ठीक आहे, तर बघा, जर तुम्हाला न्यू क्रिएट करायचं असेल तर सिम्पली न्यू स्कॅनवर क्लिक करून, ओके, न्यू स्कॅनवर क्लिक करून त्याचे जे पण काही इनपुट तो मागतोय ते तुम्हाला एंटर करावे लागतील. ठीक आहे, आता हे जे आहे ते स्कॅन कसं करतात हे सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. मी कधी एक व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये पूर्ण नेसस कसा यूज करतात त्याच्यावरती असेल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. जर तुम्हाला याचं ट्युटोरियल हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर ठीक आहे, एंड करूया आता आपण. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.